मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की पीटीची पिरियॉडिसिटी कशी चेक करायची. तर जास्त न करता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला साईटला यायचं आहे MHA-GST.gov.in. इथं आल्यानंतर तुम्हाला होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकताय तर व्हॉट्स न्यूज आहेत. त्यामध्ये तर पहिलंच आपल्याला आहे पीटी रिटर्न्स पिरियॉडिसिटी 25-26 ह्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक एक्सेल डाउनलोड होईल. त्या एक्सेलमध्ये तुमची जी काय 25-26ची जी पिरियॉडिसिटी असणार आहे, म्हणजे पी टी रिटर्न भरायची जी काय हे असणार आहे पिरियड, तर तुम्हाला तिथे येईल आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं पेमेंट आणि तुमचे रिटर्न पण फाईल करावे लागणार आहेत. तर आता ही आपली एक्सेल डाउनलोड होत आहे. एक्सेल आपली डाउनलोड झालेली आहे. तर तुम्हाला एनेबल एडिट म्हणायचं आहे. त्यामध्ये तुम्ही आणि तुमचे जे काही कंपनीचं नेम असेल किंवा तुमचा जो PTRC नंबर असेल तो पण तुम्ही तिथे काय करू शकता, सर्च करू शकता आणि तुम्ही पाहू शकता की तुमची पिरियॉडिसिटी ॲन्युअली आहे का मंथली आहे. आता इथं अशा प्रकारे तुमचे टिन नंबर असतील, इथे तुमचे डीलर नेम असतील आणि इथे तुमचे पिरियॉडिसिटी आहे. आता इथं आपण एक नाव सर्च करून बघू, बेस्ट एवर टॅक्स सोल्युशन्स. हे सर्च केल्यानंतर फाइंडवाला म्हणायचं आहे. तुमचं नाव मॅच झालं पाहिजे आणि फाइंडवाल म्हणायचं. फाइंडवाल म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे कंपनीचं नाव येऊन जातं आणि त्यानुसार तुमचं जे काय पुढं पिरियॉडिसिटी असणार आहे ते पिरियॉडिसिटी असणार आहे. हे बघा, इथं अशा प्रकारे नाव आलेलं आहे. बेस्ट एवर टॅक्स सोल्युशन्स ॲन्युअल आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव सर्च करून तुम्हाला त्याची पिरियॉडिसिटी रिटर्नची हे बघू शकता आणि त्यानुसारच तुम्हाला पीटीचं पेमेंट आणि पीटीचं रिटर्न भरायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःची पिरियॉडिसिटी पीटीची चेक करू शकताय. अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.